काजव्यांचा प्रकाश, पावसाळ्याची सुंदर चाहूल. उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला रात्री काजवे मोठ्या प्रमाणात दिसू लागतात. अंधारात चमकणारा त्यांचा प्रकाश जंगल आणि गावाकडील भाग अधिक सुंदर बनवतो. वातावरणातील ओलावा आणि बदललेले हवामान यामुळे काजवे अधिक सक्रिय होतात. ग्रामीण भागात काजव्यांची वाढलेली संख्या हा पावसाचा महत्त्वाचा संकेत मानला जातो. लहान लहान दिव्यांसारखे दिसणारे आणि चमकणारे काजवे पाहणे हा एक अद्भुत आणि महत्त्वाचा अनुभव असतो. निसर्गातील हे दृश्य प्रत्येकाला मोहून टाकतं. मित्रांनो, ग्रामीण भागात मोराचा नाच हा पावसाचा सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध संकेत मानला जातो. पावसाआधी वातावरणात आर्द्रता वाढू लागते आणि ढगाळ वातावरण तयार होते. अशा वेळी मोर आपला रंगीबेरंगी पिसारा फुलवून आनंदाने नाचताना दिसतो. डोंगर, जंगल आणि शेताजवळ मोराचं हे दृश्य पाहायला मिळतं. पूर्वीचे लोक मोर नाचताना दिसला की आता पाऊस जवळ आलाय असे म्हणायचे. निसर्गातील हा देखावा अत्यंत मोहक आणि मनाला आनंद देणारा असतो. मुंग्यांचं स्थलांतर. मित्रांनो, पावसाआधी मुंग्या अंडी आणि अन्न तोंडात घेऊन रांगेत चालताना दिसतात. त्या सुरक्षित आणि उंच जागा शोधून स्थलांतर करतात. जमिनीतील ओलावा वाढल्यामुळे त्यांना पावसाचा अंदाज हा आधीच येतो असं मानलं जातं. ग्रामीण भागात मुंग्यांचं हे दृश्य पाहून लोक पावसाची तयारी करतात. लहानशा मुंग्यांची शिस्तबद्ध रांग पाहणे खूप आश्चर्यकारक वाटतं. हा निसर्गातील सर्वात प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या संकेतांपैकी एक संकेत मानला जातो. सरड्यांचा बदलणारा रंग. ग्रामीण भागात सरडा लालसर किंवा गडद रंगाचा दिसू लागला की पाऊस जवळ आल्याचे संकेत मानले जातात. हवेत आर्द्रता वाढल्यामुळे त्याच्या शरीराचा रंग बदलतो. सरडा शांतपणे झाडावर किंवा दगडावर बसलेला दिसतो आणि त्याचा बदललेला रंग सर्वांचं लक्ष वेधून घेतो. पूर्वी लोक निसर्गाच्या निरीक्षणातून हे संकेत ओळखत असत. सरड्याचा रंग बदलणे हे अनेकांना आजही आश्चर्यकारक वाटतं. हा निसर्गातील अत्यंत वेगळा आणि गूढ संकेत मानला जातो. चिमण्यांचं मातीत लोळणं. मित्रांनो, कौलारू घरांच्या अंगणात चिमण्या मातीत लोळताना दिसल्या की गावातील लोक पावसाचा अंदाज बांधतात. चिमण्या पंख फडफडवत धुळीत खेळू लागतात आणि समूहाने जमिनीवर फिरताना दिसतात. पावसाआधी हवेत वाढलेली आर्द्रता आणि थंडावा त्या अधिक सक्रियपणे होताना दिसतात. पूर्वी गावातील मुलं हे दृश्य पाहून आता पाऊस येणार असे म्हणत असत. ग्रामीण जीवनातील हे दृश्य अतिशय सुंदर आणि भावनिक मानले जाते. चिमण्यांचे हे वर्तन निसर्गाशी जोडलेली जुनी परंपरा आजही आपल्याला दाखवते. कावळ्यांचा आवाज, पावसाचा जुना संकेत. पावसाआधी कावळे झाडावर बसून मोठ्याने ओरडताना दिसतात. काही वेळा ते सतत एकमेकांना आवाज देतात आणि झाडांच्या फांद्यांवर येऊन बसतात. वातावरणातील बदल आणि वाढलेली आर्द्रता
त्यांना आधी जाणवू लागल्याचे मानले जाते. गावाकडील लोक कावळ्याच्या या हालचालींवरून पावसाचा अंदाज घेत असतात. ढगाळ वातावरण, वारा आणि कावळ्यांचा आवाज हे पावसाचे वातावरण अधिक जिवंत करून टाकतात. हा संकेत आजही ग्रामीण भागात महत्त्वाचा मानला जातो. पावसाळा जवळ आला की रात्री बेडकांचे मोठमोठ्याने आवाज येऊ लागतात. तलाव, ओढे आणि पाणथळ जागांमध्ये त्यांची हालचाल वाढते. वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे बेडूक अधिक सक्रिय होतात आणि एकमेकांना आवाज देतात. ग्रामीण भागात बेडकांचा आवाज हा पावसाच्या आगमनाचा नैसर्गिक इशारा मानला जातो. काळे ढग, विजांचा कडकडाट आणि बेडकांचे आवाज मिळून पावसाळ्याचे वातावरण अधिक जिवंत वाटते. हा आवाज निसर्गातील एक अनोखा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो.